तू ठीक आहेस ना? कालचा विचार करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं नाही. उद्या काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर आजचा विचार करणं जास्त महत्वाचं. गुड. असं सकाळी सकाळी कोणी इन्स्पायरिंग बोललं ना की बरं वाटतं. किती सारखा विचार करतो ना आपण दोघं. मी पण लगेच नॉर्मल होते. मी पण झालं. आणि आता सॉरी, मला माझं प्रेझेंटेशन रिकॉल करायचं. जय, मी काल तुला किती वेळा फोन केला, कुठे होतास तू? मी सुद्धा तुला फोन केले, तुझा फोन ऑफ होता. जय, अदितीचा राग माझ्यावर काढत होतास तू. अरे तो सांगतोय ना कालचा विषय नको म्हणून. ए जे जे प्लीज इकडे 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 ना जरा. एक क्लायंटच्या फाईल बद्दल जरा बोलायचंय. काय झालं? काय झालं काय? मला कालच्या बद्दल बोलायचंय. असा रागाच्या भरात निघून गेलास तू. किती टेन्शन मध्ये होती माहिती का ती. मला विचारत होती, रडायला सुद्धा येत होते तिला. असं जायचं सोडून तिला? कोणाला? हा, कोणाला? नंदिनीला. अरे किती टेन्शन मध्ये होती ती नंदिनी. मग मला विचारत होती, रडायला सुद्धा येत होतं तिला. तुला माहिती आहे ना किती हळवी आहे ती नंदिनी. सगळ्यांचं सगळं करत असते आणि सगळ्यांची विचारपूस करत असताना तिच्या डोळ्यात, नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं माहितीये. मला सुद्धा तिच्या डोळ्यातलं पाणी बघून खूप वाईट वाटलं रे. खूप भोळी आहे रे ही नंदिनी. तू डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेव. सगळ्यांचं सगळं करते रे नंदिनी. आता कुठल्या तरी विचारात निघून गेली असणार. मला त्याची खूप काळजी वाटते. एकतर डोक्यात हे विचार, तर एकट्याने एवढा सगळा प्रवास करायचा. काय अवस्था झाली असेल रे त्या नंदिनीची. काका, मला कळतंय नंदिनी मॅडमला काय वाटलं असेल. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. हो, मला कळतंय. म्हणजे नंदिनी मॅडम. अरे नंदिनी, सॉरी. मी ते. तुम्ही का सॉरी म्हणताय? खरं तर मी सॉरी. मी खूप बोलले तुम्हाला. सॉरी. जय, बऱ्याच करे. हा, बरं आता झालं गेलं ते विसरून जाऊ. अजय, अरे आऊंनी बोलवलंय तुला.